बिग बॉसला होत आहे सूरजचा मोठा फायदा आणि खरंच सूरज बिग बॉस जिंकणार का या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतेय। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। तर वेलकम टू साक्षी की दुनिया। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे सध्या बिग बॉसचा टीआरपी खूप हाय, म्हणजे आजपर्यंतच्या सगळ्या बिग बॉसच्या टीआरपीचा रेकॉर्ड तोडलाय यावेळेस। आणि फर्स्ट वीकचा त्यांचा टीआरपी होता 2.4 आणि सेकंड वीक मध्ये तर तेही त्यांनी क्रॉस केलेला आहे। सेकंड वीक मधला टीआरपी होता त्यांचा 3.4। हो, हे पाहून सगळेच बिग बॉसचे मेकर्स चॅनल्स वाले सगळेच खूप खुश होते आणि याचं मेन रिझन आहे सूरज चव्हाण। हो, सूरजमुळे बिग बॉस खूप खेड्यापाड्यात घराघरात पोहोचलेला आहे। म्हणजे मी बीड मधल्या एका छोट्याशा खेड्यात राहते, पण आमच्या गावामध्ये सुद्धा सगळ्यांना बिग बॉस माहित झाला आहे आणि मेन कारण आहे सूरज। कारण सूरज आमच्या एरियामध्ये खूप फेमस होता आणि सूरज नेमका घरात कसा राहतो आणि बिग बॉसने सूरजला घरामध्ये बोलवलं, यामुळे लोक आता बिग बॉस पाहायला लागलेत। कारण सूरज सगळीकडे फेमस होता, पण सूरजची ऍक्च्युअल जी लाईफस्टाईल आहे ती कशी आहे, सूरजचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, त्याच्या घरामध्ये कोण कोण आहे हे लोकांना काहीच माहित नव्हतं। आणि जसा की सूरज बिग बॉस मध्ये आला, लोकांना माहित झालं, त्यामुळे लोकांनी बिग बॉस पाहिला आणि लोकांना जसं दिसलं की सूरजच्या पाठीशी कोणीच नाहीये। म्हणजे सूरजची फॅमिली तितकी स्ट्रॉंग नाहीये। इतक्या खेड्यातून येऊन, अशा हलाखीच्या परिस्थितीमधून, गरिबीच्या परिस्थितीमधून येऊन सूरज आज बिग बॉस पर्यंत पोहोचलाय आणि त्याच्या सपोर्टसाठी खेड्यापाड्यातले लोक खूप उभे राहत आहेत। त्याला वोटिंग मध्ये पण प्रत्येक वेळेला सगळ्यात फर्स्ट सेव्ह होणारा आपला सूरजच आहे आणि याचा होत आहे टीआरपीला मोठा फायदा। त्याने आजपर्यंत सगळेच टीआरपीचे रेकॉर्ड यावेळी बिग बॉसनं क्रॉस केलेले आहेत। त्यामुळे सगळेच मेकर्स आता मला असं वाटतंय की सूरजला लास्ट पर्यंत नक्की ठेवणार। आणि या वीक मध्ये आर्याला घराबाहेर काढलं, त्यावेळी सुद्धा आर्याला महाराष्ट्राचा खूप सपोर्ट मिळत होता। म्हणजे सगळेच जण म्हणत होते की निकीला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, निकीला मोठी शिक्षा होत नाही आणि आर्याला शिक्षा का, हा मुद्दा सध्या महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप उचललेला होता। पण तरी सुद्धा लोकांच्या अगेन्स्ट जाऊन बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलेला आहे। यामुळे खूप लोक सध्या नाराज आहेत। खरंच सगळ्यांना हा प्रश्न पडलाय की बिग बॉस स्क्रिप्टेड आहे का, आणि जर असं असेल तर त्यांनी त्यांचा विनर पहिलेच ठरवला असेल का, आणि तो विनर जर सूरज नसेल तर, म्हणजे जर वोटिंग नुसार गेले तर सगळ्यात जास्त वोट्स प्रत्येक वेळी सूरजला पडतात आणि सूरज नॉमिनेशन पासून बाहेर जातो। असं खूपदा झाले की नॉमिनेशन मध्ये सूरज आलेला आहे आणि सगळ्यात पहिला कंटेस्टंट सेव्ह होणारा प्रत्येक वेळी सूरजच असतो। पण वोटिंग नुसार जर खरंच विनर ठरला तर नक्कीच आपला सूरज असेल। पण सध्या बिग बॉस वर खूप प्रश्न पडत आहेत की बिग बॉस स्क्रिप्टेड आहे, बिग बॉस निकीला आणि अरबाजला खूप गोष्टींची सूट देतो आणि बाकीच्या लोकांवर बोललं जातं। म्हणजे लास्ट वीक मध्ये निकीने चक्क संग्राम चौगुलेची इज्जत काढली होती, त्याला घाण घाण शब्दात बोलली होती, तुझ्या गुडघ्यात पण अक्कल नाहीये, तळपायात तुझी अक्कल आहे वगैरे। संग्राम चौगुलेनं आपल्या महाराष्ट्राचं नाव जगभर पसरवलं आणि ती निकी चक्क संग्राम चौगुले इतक्या घाणेरड्या शब्दात बोलली, तरी सुद्धा रितेश भाऊ या गोष्टीवर काहीच बोलले नाही। म्हणजे खरंच निकीला काही गोष्टींची सूट आहे का, आणि ह्या गोष्टींचं आणि खरंच जर असं असेल तर त्यांनी त्यांचा विनर पहिलेच ठरवला असेल का। जर वोटिंग नुसार गेलं तर खरंच आपला सूरजच विजेता होणार, पण सूरजला विजेते करायचं की नाही हे 100% मला असं वाटतं की बिग बॉस वरच अवलंबून आहे। कारण बिग बॉसला हवा तसा टीआरपी साठी ते गेम चेंज करताय। म्हणजे त्यांनी खूप यूज केला आहे सूरजचा टीआरपी साठी। बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसतं, यावेळी पण भाऊच्या धक्क्यामध्ये सगळ्यांना घरी टास्क दिले होते। म्हणजे ते एक राऊंड फिरायचा टास्क दिला होता, दुसऱ्यांचं कौतुक करायचं होतं त्यामध्ये, आणि त्यामध्ये पण सूरजला तो टास्क घेऊ दिला नाही। म्हणजे खरंच बिग बॉसला पण असं वाटतं का की सूरज वीक आहे? मला असं वाटतं कसल्या का शब्दात असं ना सूरजनं काहीतरी बोललं पाहिजे। म्हणजे तिथे जर राऊंडवर खरंच सूरज गेला असता आणि त्याने जर वर्षाताईंचं कौतुक केलं असतं किंवा पॅटदादांचं कौतुक केलं असतं तर त्याने खरंच मनापासून कौतुक केलं असतं। आणि त्याची जी भाषा आहे, त्याचा जो गावठी पॅटर्न आहे, तो लोकांना खूप आवडतोय। म्हणजे आपल्याला चक्क माहित आहे मागच्या वीक मध्येच अक्षय कुमार सुद्धा आले होते, त्यावेळेस पण त्यांनी चक्क झापूक झुपूक ही स्टेज अक्षय कुमारने केली आहे, रितेश देशमुखने केली आहे। ते पाहून मला खूप आनंद होत होता। अक्षय कुमारने फॉलो केलं होतं सूरज चव्हाणला, ती झापूक झुपूकची स्टेप केली होती। आणि अशा गोष्टी ते टीआरपी साठी आपल्याला दाखवतात का?
म्हणजे सूरज ज्यावेळेस कॅप्टन झाला त्यावेळेस त्यांचे खूप प्रोमो बाहेर आले होते, पण सूरजला तशी कॅप्टन्सी निभावता नाही आली. म्हणजे काही ग्रुप मधल्या लोकांनी त्याला सपोर्ट नाही केला. पण या वीक मध्ये भाऊंच्या धक्क्यावर त्याच्यावर काहीच बोललं गेलं नाही की बाबा लोकांनी कसे नियम तोडले वगैरे. उलट हेच बोलले की सूरजला गेम खेळता आला नाही, सूरजला कॅप्टन्सी सांभाळता आली नाही, सूरजने पण त्यांना अडवलं नाही वगैरे. अरे ही निक्की ऐकते कोणाचं? म्हणजे ज्यावेळी वर्षाताई स्वतः कॅप्टन होत्या तेव्हा निक्की जाऊन त्यांच्या बेडवर झोपली वगैरे, त्यावेळेस निक्कीला वर्षाताई सुद्धा अडवू शकल्या नाही. तर ह्या बाकीच्या लोकांना सूरज काय अडवू शकणार? आणि बाकीच्या लोकांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे होती, निदान त्यांच्या चुकांवर बोललं गेलं पाहिजे होतं असं मला वाटतं. कारण सूरजला जर खरंच सपोर्ट करायचा आहे बिग बॉसला तर या पण गोष्टीमध्ये सूरजला सपोर्ट झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं प्रत्येक गेम प्रत्येक टास्क सूरजला खेळू दिला पाहिजे. जसा होईल तसा आम्हाला सूरजचा गेम पाहायचा आहे. आम्ही सूरजसाठी बिग बॉस पाहतो. तुम्ही फक्त सूरजला प्रोमो मध्ये दाखवता आणि ऍक्च्युअल गेम मध्ये वगैरे जास्त सूरजला दाखवत नाहीत. हे फक्त टीआरपी साठी सूरजचा उपयोग करत आहे हे तर कन्फर्म आहे. आणि खरंच यांचे वोटिंग्स वगैरे खऱ्या आहेत का हे आपल्याला विनर मध्ये कळणारच. कारण जर वोटिंग नुसार विनर झाला तर सूरज चव्हाणच वोटिंग नुसार विनर होणार असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्ही सूरजला सपोर्ट करता का? प्लीज कमेंट मध्ये सांगा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.